अगदी आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर चावी पडली होती. दोन सामने पाटील वॉरियर संघाने जिंकलेले आहेत. तर बोलूया आपण सामन्याकडे या एस बी पाटील आणि कंपनी विपक्ष नेंजल नॅन्सी इंडिया बजाज या दोन संघामधला सामना आता मात्र सुरू होतोय. सलमीजोडी मैदानामध्ये नेंजल नॅन्सी 11 इंडिया बजाज संघाकडून अजून एक चावी हरवलेली आहे. तर गेम स्टार्ट पंच अतिश पाटील सरांचा अधोरेखित इशारा येतोय. इथे फुलटाच चेंडू आणि चेंडूला टर्न केलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे नाही. चेंडू निघून जाते या स्क्वेअर मधून सीमा पार चौकार. धावांचा विकास करायला सुरुवात केली. चौकरीने स्वतःच संघाचं अकाउंट त्याने ओपन केलेले. पहिले षटक घेऊन गोलंदाज महेश जोशी. इथे मात्र पंच इशारा करतात वाईट, कारण दिशेमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. लायनचा विचार पंच अतिश पाटील सर करतात. धावसंख्या 5. हुकल्या चेंडूला हुकचा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, बिस टायमिंग फटका आणि फलंदाज बाद झेलबाच्या रूपाने विकास याची खाली संपुष्टात. प्रयत्न आपण बघतोय 5 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय भावेश. 4 षटकांचा सामना आपण बघतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. महेश पहिले षटक चालतोय. तर यावेळी सामना करेल फलंदाज भावेश, डावखुरा फलंदाज. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट, सुरेख फटका. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आणि 2 धावनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 वर. आपण सामना पाहतोय एस बी पाटील आणि कंपनी विपक्ष नेंजल नॅन्सी इंडिया बजाज या दोन संघामध्ये. विकास जोशी फॅम टीम नेंजल नॅन्सी इंडिया बजाज, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मनीष पाटील फॅम टीम एस बी पाटील अँड कंपनी. इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलबादप्रमाणे फलंदाज बाद होते गेला. दुसरा हादरा इथे मात्र नेंजल नॅन्सी इंडिया बजाज हा संघाला. संख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 7 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. महेश
जोशी वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकात बोलतोय तर सामना करेल फलंदाज अभय म्हात्रे. दोन क्षेत्ररक्षक ऑल्टरनेट मध्ये आहेत, त्यामध्ये मिड विकेट आणि लॉंग ऑन पाहायला मिळतोय. इथे खेचून मारण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून अगदी मिडॉनच्या डोक्यावरून मात्र लॉंगर रिझन मध्ये चेंडू पकडून फेकी केला जातोय, निशाणा साधला जात नाही. इथे धावची जोपाने फलंदाज बाद होताना तिसरा हादरा नेंजल नॅन्सी इंडिया संघाला. न्यू बॅटर दिपेश मैदानामध्ये दाखल झालेले आहे. तर षटकाची समाप्त झालेली आहे. पहिल्या षटकात समाप्त आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 9 धावा. आयुष पाटील यांच्याकडून दीपेशसाठी सुवर्ण संधी. जर षटकांची हॅट्रिक जर दीपेश यांनी पूर्ण केली तर डेव्हिड वॉर्नर ओलीचा आयुष पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि वंडर बॉय भिवंडी जेपी कडून देखील 500 रुपयाचं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. धावसंख्या 9 आपण बघतोय पहिल्या षटकाची समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संकेत येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 बाद 9 गोलंदाज संकेत आलेला आहे. फील्ड मध्ये ऍडजस्टमेंट केली जाते आपण बघतोय. आता मात्र विखुरले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कारण पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झालेली आहे. मात्र 4 क्षेत्ररक्षक अजूनही 30 सर्कलमध्ये. यावेळी फुलटॉस चेंडू पंचाचा नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा पंचाकडून आलेला आहे. धावचीची संधी आहे आणि इथे धावची जोपाने फलंदाज अखेर बाद होताना पंचाचा नो बॉलचा इशारा. पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. चार फलंदाज बाद झालेले आहेत. न्यू बॅटर विराज म्हात्रे, सुमित डेकल्या पोवली आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 12 धावा. आपण पाहतोय ओली प्रीमियर लीग ओली क्रिकेट ब्लास्ट या स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. संकेत बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज विराज.
इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला 20 मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज. फ्रीट नक्कीच चेंडू होता. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. संघाची धाव संख्या सिंगलने वाढून होती. धावफलकावर 13 धावा. आपण सामना पाहतोय एंजल नॅन्सी इंटरप्राइजेस विपक्ष SB पाटील अँड कंपनी या दोन संघामध्ये. एका बाजूला मनीष पाटील साहेबांचा संघ तर दुसऱ्या बाजूला विकास जोशी साहेबांचा संघ आपण पाहतोय. षटक प्रगतीपथावर संकेत दुसरं षटक चालतोय. तर यावेळी सामनागर फलंदाज आणि अखेर फलंदाज बाद अभय याची गेली संपुष्टात. अभय मात्र 360 डिग्री बाद होताना. आतापर्यंत भानुदास मात्रे फॅम टीम समेरा 11 संघाने 2 सामने केलेले आहेत. एक विजय एक पराभव. SB पाटील कंपनी या संघाने एक पराभव सहन केलेला आहे. इथे मात्र लॉब केला चेंडूला लॉफ्टेड फटका. प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय मात्र हा षटकार ट्रेंड बॉल बनताना आपण पाहतोय. अगदी लगान फिल्मची आठवण ताजी करून देताना अगदी बरोबर पट्टीवर पाय होता. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. नक्कीच झेल पकडला गेला होता. मात्र जे चित्र विश्वचषकामध्ये आपण पाहिलं होतं ट्रेंड बॉलच्या बाबतीत, जे चित्र लगान फिल्म मध्ये आपण पाहिलं होतं ते चित्र इथे पाहायला मिळतंय. इथे मात्र मिस टायमिंग शिक्षक चेंडू खाली आणि फलंदाज बाद. मोनिश याची केली संपुष्टात. हे सेलिब्रेशन आपण पाहतो. पाच फलंदाज बाद झालेत. निव्वळ बॅटर मैदानामध्ये येतोय अल्पेश जोशी. धावसंख्या 19 धावा. ओली प्रीमियर लीग ओली क्रिकेट ब्लास्ट ह्या स्पर्धेचं हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीला जर आपण नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, कारण 1 लाखाचा पल्ला गाठण्यासाठी या वाहिनीला फक्त 700 व्ह्यूवर्स ची आवश्यकता आहे. पण जो इशारा करतायत वेळे संदर्भात नक्कीच पहिला इशारा दिला जातो, पहिली वॉर्निंग दिली जाते. धावसंख्या 19-30. इथे मात्र चेंडू निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. दुसरे षटक मार्गस्थ आहे. पंच सध्या राजदीप आपण पाहतोय. संकेत बॉलिंग ट्रॅकवर व्यापेट्याच्या टोकावर वळताना केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. स्क्वेअर ऑफ विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये दुसरी धाव अतिशय वेगाने पूर्ण करतात. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आणि 2 धावांनी या संघाची धावसंख्या 21-21.
2 षटकाची समाप्ती, धावसंख्या 21. अजून इथून 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहतोय ओली प्रीमियर लीग स्पर्धेचं दिमागदार आयोजन. या स्पर्धेसाठी आम्हाला मित्रांनो फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ट्रॉफी स्पॉन्सर केले गेले उलेगावचे उद्योगपती हर्षद गणेश माते साहेबांनी. त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. मॅन ऑफ द सिरीज ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केले सुधाकर सकाराम पाटील साहेबांनी. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केले आहेत जय जन जोशी साहेबांकडून. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचच्या जे आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय त्या ऑल ट्रॉफीज आम्हाला मनोहर आत्माराम पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. सन्मान चिन्ह आपण पाहतोय जे सन्मान चिन्ह आम्हाला महेश सुरेश पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर खेळाडू कक्ष जे आम्हाला किशोर लुका जोशी साहेबांकडून स्पॉन्सर केलेले आणि या टॉस बॉक्स आपण पाहतोय जे मनीष धीरज पाटील साहेबांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. आणि या जे चिंडू आपण पाहतोय MRAचे ते चिंडू आम्हाला प्रेमनाथ पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केलेले आहे. त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. दोन षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 21. अजून इथून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला वेद 11 विपक्ष रमणिक स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. जय जोशी यांनी जर झेल पकडला तर 200 रुपयाचं पारितोषिक JP करून जयेश पाटील यांच्याकडून दिलं जाईल. आणि ऋतिक पाटील यांनी झेल पकडला आयुष पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ऋतिकसाठी हे पारितोषिक असणार आहे. आणि गुडघ्यावर बसून जर झेल पकडला तर ते पारितोषिक डबल असणार आहे. इथे मात्र अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. मात्र 2 धाव फलंदाजाने पूर्ण केले आणि 2 धावने धावफलक मध्ये बदल होतोय. धावसंख्या 23 धावा. तिसरं षटक मार्ग तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज साहिल जोशी. साहिल जोशी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र सरळ बॅटने फटका केलेला आहे. स्टँड अँड डिलिव्हर चिनू निघून जाते सीमा बारा. 7 धावांसाठी षटकार. खडे खडे फटका पण फलंदाज विराज याच्या बॅट मधून. एक मॅच आपल्याला काही घाई नाही. तू करते ना तूच करत मॅच अख्खी. धावसंख्या स्कोरवर वेगाने वाढून होती ती धावफलकावर 29-29. इथे या केवळ दिशा दिलेल्या या छोट्या व्याकचा वापर करून कव्हर रिजन मध्ये या डीप कव्हर रिजनला चेंडू अडवलेला आहे. संकेत याने 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. 31 धावा. विराज आपण पाहतोय या सध्या फलंदाजी करताना. आपण सामना पाहतोय या एंजल नॅन्सी इंटरप्राइजेस विपक्ष SB पाटील अँड कंपनी या 2 संघामध्ये. आतापर्यंत दोन्ही संघाने एक सामना जिंकलेला आहे. SB पाटील अँड कंपनी संघाने आपला पहिला सामना गमावलेला आहे तर एंजल नॅन्सी इंटरप्राइजेस संघाने पहिला सामना जिंकलेला आहे. आणि या 2 संघामध्ये दुसरा सामना सध्या पाहायला मिळत आहे. साहिल जोशी बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. सामनावीर फलंदाज विराज मात्रे. इथे या कार्पेटचे सहारे चेंडू डीप मिड ऑन रिजन मध्ये जातोय. एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. यानंतर वेद 11 आणि स्पोर्ट्स संघाने या टॉस साठी सज्ज राहायचं आहे.
साहिल जोशी राईट मोर द स्टंप. इथे मात्र डाऊन द लेग स्टंप. पंच आतिश पाटील सरांचा इशारा वाईट. अव्वांतराने संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. डबल 3. तेहतीस धावा धावत्याकडे झलकल्या गेलेल्या आहेत. इथे या चांगला फटका आपण पाहतोय या मात्र तेवढं चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते लॉंग लेग रिझन मध्ये. एका धावेपेक्षा अधिक नाही, फक्त एकच धाव. 34 धावा 34. तिसरं षटक मार्गच आहे. आपण सामना पाहतोय नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस विपक्ष SB पाटील अँड कंपनी या दोन संघामध्ये. मनीष पाटील फॅम टीम एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला विकास जोशी फॅम टीम एकमेकांसमोर लढताना पाहायला मिळत आहेत. स्विंग अँड मेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. कालकाचा अपील पंच संमत नाहीत. निर्धाव चुनून या षटकाची देखील समाप्ती. 3 षटकांची समाप्ताने 3 षटकांची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 34 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना टॉस साठी सज्ज राहायचं आहे. वेद 11 आणि रमनिक स्पोर्ट्स. आता मध्ये जर पॉईंट टेबल बघितलं तर पॉईंट टेबलमध्ये टॉपला पाटील वॉरियर संघ रँक करत आहे. ज्या संघाने 2 सामने केलेले आहेत, दोन्ही सामने या संघाने जिंकलेले आहेत. तर नंबर 2 वर आपण भानुदास म्हात्रे फॅम टीम समेरा ज्या संघाने 1 सामने जिंकले. पाटील वॉरियर्स नंतर हा संघ, त्यानंतर नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस संघ देखील पाहायला मिळतोय ज्या संघाने देखील 1 सामना जिंकलेला आहे. आता मध्ये SB पाटील कंपनी, रमनिक स्पोर्ट्स आणि वेद 11 संघाने एकही सामना जिंकलेला नाही. एक सामना या संघाने केलेला आहे. तीन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 34 आणि शेवटचं षटक आता मध्ये घेऊन येतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. प्रितेश पाटील. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण केले जात आहे आणि ट्रिपल्स वाहिनीवर देखील घर बसल्या ही स्पर्धा आपण पाहू शकता. संघाची धावसंख्या 34. गोलंदाज प्रितेश पाटील. तर प्रितेश पाटील याचा सामना करत फलंदाज अल्पेश जोशी. कृपया आपण जास्त वेळ खर्च करायचा नाही. वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पुन्हा एकदा सूचित केलं जाते. यावेळी फुलटा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक मागे चेंडू पुढे, चेंडू निघून गेलेला आहे सीमा पार. चौकार. धावसंख्या 4 ने वाढून होती ती धावपलीकडे 38 धावा 38. शेवटचे षटक मार्गस्थामध्ये प्रितेशचं स्वागत चौकारीने केले फलंदाज अल्पेश याने. कृपया वेळे संदर्भात पुन्हा एकदा पंच सूचित करत आहेत. जास्त वेळ क्षेत्ररक्षण करणारा संघ खर्च करत आहे. प्रितेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर.
इथे मात्र खराब चेंडू, पंचांचा इशारा, नो बॉलचा येतोय. अव्वल धाव नो बॉलच्या रूपाने. संघाची धावसंख्या 39-39. एस बी पाटील आणि कंपनी विपक्ष नेंजल नॅन्सी इंटरपाच्या या दोन संघांमधील हा सामना आपण पाहतोय. शेवटचे षटक मार्गस्थ प्रितेश शेवटचे षटक हाताळतोय एस बी पाटील आणि कंपनी या संघाकडून. इथे बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नाही. चेंडू जातोय एस्ट्रेक्शनच्या मागे. एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 40 धावा. टॉस साठी रिपोर्ट करायचा वेद 11 संघनायक तसेच रमनिक स्पोर्ट्स संघनायक. नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये असणार आहे. प्रितेश पाटील या सामनावीर फलंदाज विराज मात्रे ज्याच्या बॅटमधून एक षटकार देखील पाहायला मिळालेला आहे. डावखुरा फलंदाज आहे. इथे मात्र सुरेख फटका, चेंडूला भिरकावून दिलेल्या सीमा पार लॉंग ऑनच्या वरून विराज मात्रेच्या बॅटमधून षटकार. सिक्स 46 धाव धावपले पाहायला मिळत आहेत. विराज मात्रेच्या बॅटमधून हा दुसरा षटकार त्याच्या इनिंग मध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र इलेव्हेशन प्राप्त करता आलेलं नाही. झेल घेण्याचा आयुष्याशी प्रयत्न तिथे केला जातोय. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 48-48. शेवटचे षटक मार्गस्थ यानंतर वेद 11 आणि रमनिक स्पोर्ट्स या दोन संघांमधील पुढील सामना असणार आहे. या षटका समाप्तीनंतर आपण टॉस देखील करणार आहोत. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. प्रितेश पाटील आपण बघतोय शेवटचे षटक हाताळतोय एस बी पाटील आणि कंपनी या संघाकडून. इथे या कटर डिलिव्हरी अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. या पडल्यानंतर आतल्या बाजूने बोलतोय. धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर 48 धाव 48. शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगला चेंडू मात्र एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. तर इनिंगची देखील लेग बॅटचा इशारा येतो पंचांकडून. टॉस कडे आपण बोलूया. तो 49 धावा आणि 50 धावांचं लक्ष असणार आहे. टॉस कडे आपण बोलणार आहोत. टॉस केला जाईल वेद 11 आणि रमनिक स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. विकास पाटील साहेबांना विनंती असेल का आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 50 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलेलं आहे. टॉस आपण पाहू शकता. एका बाजूला या स्पर्धेचे आयोजक ग्रामस्थ मंडळ ओवली आणि त्यांच्या माध्यमातून जी स्पर्धा आपण पाहतोय ओवली प्रीमियर लीग 20-25. माजी उपसरपंच विकास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस आमच्या टॉस बॉक्स मध्ये केला जात आहे. तर टॉस केला गेलेला टॉस जिंकलेला आहे वेद 11 या संघाच्या संघटकाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि फलंदाजीसाठी पाचारण केलेले रमनिक स्पोर्ट्स या संघाला.
सलामीची जोडी पाठवायची मैदानामध्ये एस बी पाटील अँड कंपनी संघाची सलामी जोडी पाठवायची. विजयाचं लक्ष आहे 24 चेंडू आणि तब्बल 24 चेंडूमध्ये 50 धावांची गरज असताना सलामी जोडी मैदानामध्ये येत आहे ती एस बी पाटील अँड कंपनी संघाचे सलामी जोडी मैदानामध्ये. पाय दुखते माझा नाही तर मिनिंग मध्ये कंटिन्यू पाय दुखते म्हणून ना चालू काय होले चालू होले काय कोण कोण होता नव्याने फलंदाज महेश जोशी तुफानी प्लेयर कोण जोरला कोण नॉन स्ट्राईकला वादल उर्फ केदार जोशी तुरतुरी सलामी जोडी महेश जोशी आणि केदार जोशी. सलामीचा गोलंदाज विकास जोशी म्हणजे तिन्ही जोशी महेश जोशी केदार जोशी आणि विकास जोशी. पण कुठला जोशी कुठल्यावर आणि कॉमेंटेटर मध्ये जे जे जॉन्टी जोशी. पहिला चेंडू मोठा फटका पाहायचा झेल होतय का आणि सुंदर झेल फलंदाज फेल महेश जोशी यांनी चेंडूचा काबुलीचा चला फलंदाज पाठवायचंय जे जे माझ्या सोबत आहेत. नवीन फलंदाज संकेत पाटील 24 चेंडूमध्ये 50 धावांची गरज असताना पहिलाच चेंडूवर फलंदाज बाद करतोय तो विकास जोशी. काय फलंदाजी केली होती तिथे. विराज याने 2 षटकार लगावले होते. तब्बल धावा त्याच्या पाहिल्या तर 20 धावांवर ते नाबाद राहिले. दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज नवीन फलंदाज संकेत पाटील. आता मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी तिथे विकास पाटील यांची. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केल्यानंतर दुसरा चेंडू डॉट निघतोय इथे. एस बी पाटील अँड कंपनी खेळत आहे. पुढचा चेंडू आता मात्र मोठा फटका आलेला आहे बॅट मधून. बाईचा षटकार होतोय का. हा चेंडू जाईल सीमापार षटकार. दुसरा चेंडू डॉट तिसरा चेंडू षटकार. विजयाचं लक्ष आहे ते 24 चेंडू आणि 50 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. आणि तिसऱ्या चेंडूवर षटकाराने खातं खोलतोय संकेत पाटील. पुढचा चेंडू पुन्हा ऑफ साईडला मारला फटका गॅप मध्ये आणि चेंडू थांबत नाही. चेंडू सरळ जातोय सीमापार 4 धावांसाठी. हा येतो चौकार. 2 चेंडू मध्ये 10 का दम दाखवलेला आहे ते संकेत पाटील याने. धावसंख्या 4 ने पुढे सरकती. 1-10. पुढचा चेंडू फुलटो चेंडू पाहायचा झेल होतय का आणि फलंदाज इथे बाद झाले.
जोशी याला प्रत्येक षटकारासाठी 2000 पारितोषिक आलेले आहे. 2 गडी बाद तब्बल धावसंख्या झाली ती 10. नवीन फलंदाज अजय भोईर. 24 चेंडूमध्ये तब्बल 50 धावांचं लक्ष असताना आतापर्यंत 2 गडी बाद तब्बल धावा झाले 10. पहिल्या षटकातील P1चं पहिलं षटक विकास जोशी यांचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. अजय यांनी लेग साईडला मारला फटका. चेंडू जातोय सीमापार 4 धावांसाठी. धावसंख्या 4ने पुढे सरकली ती पहिले षटक समाप्तीनंतर. हार्ड हिटर बॅट्समन असे जे भोईर अजूनही 18 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. जी सरासरी होती 12.50 ची तिथे आता मात्र सरासरी आलेली आहे 3 षटकामध्ये 12 ची. 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. आल्या आल्या चौकारांनी खातं खोललंय तिथे अजय भोईर यांनी आणि संघाला दाखवून दिलं हम भी किसी कम नाही. अजय भोईर हे देवगडची टुर्नामेंट सोडून OPL खेळण्यासाठी आलेले आहेत. तुफानी हार्ड हिटर आहेत. बाप और बेटा आमने सामने, कौन किसके भारी पड़ता है देखते हैं. मोनित जोशी आणि केदार जोशी. टाइम बघायचा आहे. टाइम वारंवार पंच इथे आम्हाला सांगत आहे की टाइमने सामने सुरू करा कारण आज तब्बल 9 सामने खेळवायचे आपल्याला. पहिला चेंडू. आता मात्र फलंदाज कोण बाद झाले बघायचं आहे. केदार जोशी हे फलंदाज बाद झाले. मुलाने चेंडू टाकला आणि वडिलांना त्यांनी बाद केलं रनआउटच्या स्वरूपात. 2 गडी बाद तब्बल 14. अजूनही विजयाचं लक्ष 17 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. अजूनही मैदानामध्ये ज्यांनी पहिल्या चेंडू षटकार चौकाराने खातं खोललं अजय भोईर मैदानामध्ये आलेलं आहे. नवीन फलंदाज साहिल नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकवर आहेत मात्र अजय पाटील अजय भोईर. मोनित जोशी. आता मात्र बॅटची कड लागला होता मात्र विराज तिथे पोहोचले नाही. डॉट चेंडू निघतोय. धावसंख्या स्थिर आहे ती 3 बाद 14. मोनिश यांचा पुढचा चेंडू. आता मात्र कशा पद्धतीने चेंडू टाकला आहे ते सुद्धा माहीत नाही आणि फ्री हिट्स बीमर चेंडू टाकला होता इथे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 15. अजून 35 धावांची गरज आहे विजयासाठी. आता सुंदर शॉट पाहायचंय. झेल होत आहे का तिथे. आता मात्र सुंदर झेल तिथे पकडला मात्र फ्री हिट होता मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. शतरक्षाला काही माहीत नव्हतं की फ्री हिट चेंडू असेल. झेल घेतला होता दीपेश यांनी मात्र 2 धावा
पळून काढलाय. धावसंख्या 2 पुढे सरते 17. न्यूझीलंडचा फिलिप्स अजय पाहायचंय. मोनिशांचा पुढचा चेंडू. आता मध्ये सुंदर चेंडू पडल्यानंतर चेंडू टर्न झाला होता, आतमध्ये आला होता चेंडू. चेंडू डॉट निघतोय. धावसंख्या राहिले स्थिर 17. अजून 33 धावांची गरज आहे. उर्वरित दुसऱ्या षटकात काही चेंडू शेष आहेत. म्हणजे 14 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. जी सरासरी 12.50 होती ती सरासरी इथे मात्र वाढलेली आहे. मोनिशांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाले आहे ते अजय भोईर. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात तिथे बीट झालेत. वारंवार चेंडू बीट होते अजय भोईर. मात्र पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार मारला होता, त्यानंतर 4 ते 5 चेंडू त्यांना मिळाले, त्याच्यामध्ये 4 चेंडू बीट झालेत. धावसंख्या स्थिर 17. कुठल्या संघावर खतरा होते बघायचा आहे. मोनिश पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज अजय भोईर. आता मात्र फुलटोच चेंडू ऑफ साईडला मारला फटका, मात्र इथे कुठल्या पद्धतीने रन घेतली नाही. धावसंख्या स्थिर आहे. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती SB पाटील अँड कंपनी संघाची 3 बाद 17. आता 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे. नेंजन नेक्सी इंटरप्राइजेस आपण शतरक्षण लावून घ्यायचं आहे. आतापर्यंत 12 चेंडू टाकून झाले. धावा खर्च केला 17 आणि उर्वरित 12 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. 16.50 ची सरासरी इथे मात्र इथे आलेली आहे. चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्याला तब्बल 9 सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. आतापर्यंत आपण सामना खेळतोय 5वा. 6व्या संघाचा टॉस झालेला आहे. विराज स्ट्राईकला येतोय पहिल्यांदा साहिल जोशी. चला टाइम करू नका. विराज तिसरे षटक घेऊन आले. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाले विराज. पहिल्यांदा स्ट्राईकवर येतो साहिल जोशी. 12 मध्ये 33. पहिला चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडासा वळलेला आहे. चेंडू निघाला डॉट्स. मात्र उर्वरित 11 चेंडू आणि 33 धावांची गरज. सरासरी मात्र इथे वाढलेले 16.50 ची सरासरी होती. आता मात्र सरासरी वाढलेले आहे. 11 चेंडू आणि 33 धावांची गरज. या षटकामध्ये विराजच्या कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके खेळावे लागेल साहिल जोशी याला. विराज 15 ते 16 पावलांचं रनअप त्याचं. आता मात्र फुलटोच चेंडू. पूर्ण फायदा उचलता आलेला नाही तिथे. आता मात्र बघायचं तिथे फलंदाज बाद होतोय का. मात्र इथे फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात अजय भोईरच्या स्वरूपात लेग बायच्या स्वरूपात ही धावा इथे आलेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 18. उर्वरित 16 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज प्रितेश पाटील.
जे विजयाचं लक्ष आहे ते 50 धावांचा आतापर्यंत धावा केलेल्या आहेत त्या एस बी पाटील अँड कंपनी संघाच्या 4 बाद 18, अजूनही 10 चेंडू आणि उर्वरित 32 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज प्रितेश पाटील आलेला आहे. विराज यांचा तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. आता मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पंच इशारा करता वाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 19. सामना चालू आहे 5वा 6वा सामन्याचा टॉस झालाय वेद 11 आणि रमनिक स्पॉट. पहिले सामन्यामध्ये आपल्या जयेश पाटील नव्हता, आता जयेश पाटील आलेला आहे वेद 11 संघाकडून. आता मात्र बॅटची इनर एज आणि चेंडू थोडासा दुखापत झाला होता तिथे. थोडंसं दुखापत झाला असेल तर मात्र इथे फलंदाज बाद झाले साहिल जोशीच्या स्वरूपात, रनआउटच्या स्वरूपात. 5वा फलंदाज बाद झालाय तिथे. कारण अजूनही तुम्हाला 3 चान्स आहेत. प्रत्येक संघ आहे तो 5-5 सामने खेळणार आहेत. नवीन फलंदाज सुधाकर पाटील. उर्वरित काही चेंडू शेष आहेत, त्यांनी धावा पाहिजेत 31. म्हणजे 9 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. जर या 3 चेंडूमध्ये जर सुधाकर पाटील यांच्या बॅटमध्ये 2 षटकार आले ते शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 18+ ही धावसंख्या चेस होऊ शकते. पण विराज कुठे देतोय 2 षटकार, चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू टाकले, त्यामध्ये 1 वाईट्स आणि धावा खर्च केले फक्त 2. मात्र वाईटच्या स्वरूपात 1 धाव आणि 1 बाईच्या स्वरूपात. आता मात्र बघायचे ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पंच वलतात इशारा करता वाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. 1 ने धावसंख्या पुढे सरकते 20. अजूनही 30 धावांची गरज आहे. उर्वरित 9 चेंडू आणि 30 धावांची गरज. विराजला थोडाफार थकवा जाणवतो इथे, कारण 16 ते 15 पावलांचं रनअप आहे त्यांचं. आता मात्र बॅटची इनर एज, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू, कुठल्या पद्धतीत धाव नाही, चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर 30. 20 विजयासाठी 8 चेंडू आणि 30 धावांची गरज. आठ चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. या 2 चेंडूवर जर मोठे फटके आले तर कदाचित धावसंख्या. आता मात्र बघायचा आहे हा चेंडू वाईट्स. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 21. एक चेंडू तुम्ही बिमर हाताळलेला आहे. जर पुन्हा हा चेंडू जर तुम्ही टाकलाच 1 बॉल दिलेला आहे. विराज पुढचा चेंडू. आता मात्र ऑप्शनचा खूपच बाहेर चेंडू होता, मात्र स्वतः गोलंदाज तिथे धावतो. 1 धाव तर पूर्ण, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण.
जर चेंडू सोडला असता तर कदाचित ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू होता. मात्र या चेंडूवर 2 धावा. धावसंख्या दोन्ही पुढे सरकते ती 23. अजूनही 27 धावांची गरज आहे. उर्वरित 7 चेंडू 27 धावांची गरज. सुधाकर आता मात्र मोठा फटका मारण्यात तिथे बेट झालेत. मात्र निर्धाव चेंडू डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 5 बाद 23. उर्वरित 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजूनही आपल्याला 5 ते 6 सामने खेळवायचे आहेत. 5वा सामना चालू आहे. 6वा सामन्याचा टॉस झालेला आहे. वेद 11 संघाने टॉस जिंकलेला आहे. त्यांच्यासोबत रमणिक स्पॉट चौथं षटक घेऊन जतीन पाटील. जतीनेचा पहिला चेंडू खेळेल प्रितेश. 6 मध्ये 27. आता मात्र पहिल्याच चेंडूवर मोठा फटका. काऊ करण्याच्या दिशेने चेंडू सीमापार षटकार. धावसंख्या 6 पुढे सरकते ती 29 आणि 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. मॅच संपलेली नाही अजूनही. मॅच मध्ये रंगत वाढलेली आहे या षटकाराने. दुसरा षटक 3 धावा आणि तिसरं षटक 5 धावा. यामध्ये जर 1 किंवा 2 मोठे फटके आले असते कदाचित शेवटच्या षटकामध्ये 15 ते 14 धावा राहिल्या असत्या. आणि हा 6 5-21. आता मात्र बॅटची कड आणि मोठी विकेट इथे घेतली आहे ते गोलंदाज जतीन पाटील यांनी. 5 मध्ये 21 असताना इथे प्रितेश पाटीलचा विकेट काढलेला आहे जतीन पाटील यांनी. 4 चेंडू आणि अजून 21 धावांची गरज. डीजे षटकार. दुसऱ्या चेंडूवर विकेट. तिसऱ्या चेंडूवर षटकार. 3 मध्ये 15. अजूनही मॅच संपली नाही. प्रितेश पाटील आता मात्र ऑन साइडला मारला फटका गॅप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मनुष्याचं. 1 धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 36. 2 मध्ये 14. चेसिंग कंपल्सरी आहे. जतीन पाटील 5वा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. सुधाकर आता मात्र ऑप्शनचा खूपच बाहेर. पंचांचा इशारा व्हाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 37. 2 मध्ये 13.
चेसिंग कंपल्सरी. दोन मध्ये 13 जतीन यांचा पुढचा चेंडू सुधाकर पाटील. हा सुद्धा ऑप्शनचा खूपच बाहेर. मॅच मध्ये रंगत आलेले आहे. आता 2 मध्ये 14 असताना लगातार 2 चेंडू वाईट टाकतो जतीन पाटील. आता मात्र 2 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. स्ट्राईकला आहे सुधाकर पाटील. अनुभव भरपूर आहे सुधाकर पाटील यांच्याकडे. मात्र 2 चेंडू मध्ये 2 ठोकायचे आहेत. जतीन. आता मात्र मोठा फटका आलेला आहे. ते बघायचं आहे काय होतंय. आणि चेंडू सीमा पार षटकार. मॅच मध्ये रंगत आलेले आहे. मी पहिलेच म्हटलं होतं 2 मध्ये 14 असताना 2 चेंडू लगातार वाईट टाकले होते. आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी. मी पहिलेच म्हटलं होतं दांडगा अनुभव आहे सुधाकर पाटील यांच्याकडे. पाहिजे गोल्डन षटकार की गोल्डन हॅलो, डॉट हॅलो. की गोल्डन विकेट्स. सुधाकर पाटील यांच्यासाठी एक बक्षीस लागलेलं आहे महेश पाटील कडून. गोल्डन 6 मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. सुमित पाटील यांच्याकडून 500 रुपये गोल्डन षटकार. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. आणि भेटणार 1500 रुपये गोल्डन षटकार. 6 चेंडू मध्ये 27 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू षटकार. 1-6 चेसिंग कंपल्सरी. आता मात्र बघायचं ओ हो हो, सामन्यात रंगत वाढलेली आहे. पुन्हा एकदा व्हाईट. पाहूया जतीन काय करतो. तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर 1, 5वा चेंडू व्हाईट, 6वा चेंडू व्हाईट, 7व्या चेंडूवर षटकार आणि 8व्या चेंडूवर व्हाईट. म्हणजे आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी. चेसिंग कंपल्सरी आहे. सुधाकर पाटीलला जर विजय करायचा षटकारच मारावा लागेल. फुलटॉस चेंडू आणि हा षटकार आणि सामना फिनिश केलाय SB पाटील अँड कंपनी. ज्याने 2 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा काढलेल्या आहेत. अतिरिक्त त्यामध्ये 3 आणि बॅक टू बॅक 2 षटकार. SB पाटील कंपनी पहिला सामना हरला होता आणि दुसऱ्या सामन्यामध्ये एक रंगत विजय. 6 चेंडूमध्ये सुभाष धुमाल सर 27 धावा असताना पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू विकेट्स